सनी फडके असतील, संजय दादा असतील, जनरेटर वाले आमचे लहू फडके साहेब आपण सुद्धा या. लहू फडके या आमचे उद्योजक आहेत, जनरेटर सेवा देणारे लहू फडके आपण सुद्धा या. त्यांनी सुद्धा खूप छान. आणि आमचे छोटूला शुभम घेऊन या, तुम्हीच घेऊन येऊ शकता. छोटू या आपण. चला अंपायर मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. चला बॅट्समन का उशीर होत आहे गोट्या या प्लीज आपण लवकर. हंसिका ऑडिओ अश्विनजी भोपी खऱ्या अर्थानं पाहिलं ना तरी संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हंसिका ऑडिओ यांनी केलंय. विशेष म्हणजे पहिल्यांदा मी तर म्हणे की टुर्नामेंटला मी त्यांच्यासोबत आलोय, परंतु एवढं सुंदर काम राहिलं. अतिशय उत्तम डीजे ऑपरेटिंग, उत्तम साऊंड सिस्टीम, उत्तम माईक. कारण ह्याच गोष्टी स्पर्धेला 4 चांद लावताना आम्ही अनेक वेळा पाहतो. त्याच्यामुळे हंसिका ऑडिओ रीडघर तुमचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. असेच अनेक स्पर्धेमध्ये तुमचं काम होत राहू द्या आणि स्पर्धेला तुमच्या वतीनं सर्वोत्तम बनवत राहा. अतिशय उत्तम दर्जाचं काम राहिलंय, तुमचंही विशेष कौतुक. धन्यवाद. बॉल घेऊन जा प्लीज. तर आमचे अजय दुबे यांचा आम्ही सन्मान घेतो. अजय दुबे या आमचे मान्यवर. चला मॅच ऑन करा, सूचना आम्ही देतोय, मॅच ऑन करा. अरुण पाटील साहेब आम्हाला सांगतात. हरिग्रामचे पाठीराखे चंद्रकांत पाटील, चंद्रकांत म्हात्रे, सुरेश पाटील या आपण. जितीन संतोष म्हात्रे, महेश जाधव, वैभव भोपी असतील, आमचे यूट्यूबर जीवन असतील, परेश भोपी, सागर म्हात्रे या. तुमचा एक विशेष सन्मान आहे. सागर म्हात्रे कूलरचे स्पॉन्सर आहेत या आपण. दिनेश सर अगदी सर्वांवर नजर आहे 6 स्टारची. सागर म्हात्रेनं गोलंदाजी चांगली केली होती, त्यांचा सामना काही क्लोज राहिलाय. त्याच्यामुळे सागर म्हात्रेंनाही स्वप्न पडले असते की आम्ही या टुर्नामेंटमध्ये सुपर 6 मध्ये पोहोचू शकले असते. सुंदर खेळ राहिलाय. तर दिनेश सर महागुरु MD गडगे सर यांचा आवाज आपण ऐकला पहिल्या रात्रीमध्ये आणि त्यांचे पुरस्कर्ते होते सागर म्हात्रे, अन्नदाते. तर नेमकं काय सुरू आहे म्हणजे कूलरचे स्पॉन्सर नाही तिकडे मैदानामध्ये बॉलचं चॉईस काय सुरू आहे खेळ फायनल काय याचा मुहूर्त काढलाय की या वेळेला चालू होईल म्हणजे मग आपण थांबू थोडा इकडे सगळ्यांचं हे करू आणि मग चालू करू तिकडे असं काही असेल तर सांगा तसं म्हणजे आम्हाला सगळ्यांना सन्मान घ्यायला मोकले राहिलेल्यांचं बक्षीस देऊन टाकू आणि मग शेवटी देऊ तुम्हाला हा म्हणजे जसं कसं जमेल तसं पण प्लीज आपण सामना सुरू करा लेट्स प्ले 6 स्टार क्रिकेट संघ विहीकर आयोजित श्री विलास दादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 च्या मेगा फायनल मध्ये तमाम रसिकांचं ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चालतोय एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मेगा फायनलच्या फायनलचा हा मात्र पहिला बॉल डिलिव्हर होईल पहिलाच बॉल धमाका जारी आहे काय पीक केलं लॉफ्टेड फटका कारण ही टीम आहे ना गावदेवी 11 कळवा संघ आयोजकांची आहे एक्झॅक्टली हा संघ एक कमी होता त्याच्यामुळे मात्र मग आयोजकांनी ती एंट्री टाकली आणि ही तशी जणू काही वाईल्ड कार्ड एंट्री नेमकी कशी असते ना कारण अनेक टुर्नामेंटमध्ये अशा एंट्रीज फायदेशीर ठरतात परंतु मंत्रमुग्ध केलं या 2 सलामीरांनी जर खऱ्या अर्थानं स्टडी केला ना संदेश शेळके तर सुशांत मोकाल राज मात्रे काय खेळलेत त्यांची सलामी पहिल्या सामन्यात जवळपास 60 धावांची पार्टनरशिप नंतर मात्र 40 का 47 धावांची पार्टनरशिप राज मात्रे 3 मॅच मध्ये 50 धावा ठोकलेत त्याच्यामध्ये 4 षटकार 2 चौकार आणि गोट्याचा खेळ तर काय नेहमीप्रमाणे उत्तमच राहिलाय सर्वोत्तम सामन्यामध्ये सर्वोत्तम कसं खेळायचं असतं याचं जीत जागतं उदाहरण म्हणजे रायगड भूषण सुशांत मोकळ
दाखवतोय हा मात्र चौकार. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिला आणि दाभोळकर धावा लागल्या. 12 धावा. कोण 2022 मध्ये आपण पहिल्यांदा पाहतो सुशांत मोकलचा यंदाचा खेळ या टुर्नामेंटचा. तब्बल 126 धावा 5 मॅच मध्ये 46 बॉल्स मध्ये 11 षटकार आणि 9 चौकार. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय खेळ राहिलाय. 11 षटकार 9 चौकार आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय तर जबाबदारीचा खेळ राहिलाय. आणखीन एक चांगला फटका. रिकामी जागा हेरली आहे. रिकामी जागाच फक्त कव्हर केली जाते. फिलिंग द ब्लँक्स. रिक्त स्थानों की स्फूर्ती कीजिए. रिकाम्या जागा भरल्या. येतोय आणखीन एक चौकार. याच दोन संघादरम्यान 2022 ला खऱ्या अर्थानं कोण नाईट स्पर्धेमध्ये सामना सेमीफायनल झाला होता आणि तिथे मात्र कळवे संघानं बाजी मारत पराभूत केलं होतं अधिग्राम संघाला. आणि ही माहिती प्रदीप कडून आली. प्रदीप तुमचं विशेष कौतुक. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिलेला अशी माहिती असली ना की मग मात्र बऱ्याच गोष्टी उलगडता येत आहेत. आणखीन एक तडाखा. काय सुरू केलाय खेळ. चॅम्पियन होण्याच्या मार्गस्थ मात्र या मेगा फायनलच्या रजनीमध्ये ज्या प्रसाद पाटीलनं दर्जेदार गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये केली त्या हरिग्रामच्या प्रसाद पाटीलच्या गोलंदाजीवर पहिल्या 5 बॉलवर सुशांत मोकल ठोकतोय तब्बल 22 धावा. दादा फडके निघेल स्पर्धेचं हो आयोजन. जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन. इथं जो तो खेळाया इच्छुक असा हा चषक गाजलाय. या गाण्यामध्ये दादा एक वाक्य खूप छान वाटलं. दिला दिलावर हे वाक्य येतं ना. दिला दिलावर राज्य हे खूप छान वाटलं. अतिशय उत्तम संगीत. परमेश माळी म्हटलं की खर्चिक जरी असेल तरी पण ब्रँड बनतं. हा फटका फसलाय. नियत सुद्धा तुम्हाला भरदा वेगानं निघू देत नाही. जेव्हा त्याला वाटते ना का तुम्ही आता अजून सुटलात तेव्हा ते ट्रॅप करते. तसं ट्रॅप केला प्रसाद पाटीलनं. 22 धावा जरूर खाल्ल्या परंतु अखेरकार तिथे मात्र बहुमूल्य विकेट अंतिम बॉलर घेतली सुशांत मोकलची. पहिले 5 बॉल गाजवले सुशांत मोकलनं परंतु अंतिम बॉलवर प्रसाद पाटीलनं एक चांगली विकेट मात्र कमावली आहे. मेगा फायनल डिपेंडिंग चॅम्पियन हरिग्राम संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय. याचा अर्थ सोपान मात्र टीमला हे मैदान खूप लकी राहिलंय. ओम साई केबल नेटवर्क त्यांच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेला नेटवर्क सेवा देण्यात आली. काय सुंदर सेवा. आणि इथे मात्र चांगला अटेम्प्ट राहिलाय. अटेम्प्ट खूप सुंदर राहिलाय. वाटलं होतं की षटकार होईल की काय परंतु पंचांचा इशारा आला. 2 हात आकाशाकडे. राज मात्रेच्या बॅट मधून षटकार. लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिलावर पुन्हा ऐकू आपण. धनु भोपी इथे फील्डर होते. षटकार होता जरूर परंतु चांगला प्रयत्न. काय सुंदर प्रयत्न मात्र तिथे राहिलाय. तो चेक केलाय.
पाहिजे ते तुम्हाला ते दूध का दूध पाणी का पाणी काही दिवसांत दारू पण सेपरेट करतील. आणखीन एक महत्वाची गोष्ट खऱ्या अर्थानं पाहिलं ना प्रवीण सर तर राजमात्रेचा खेळ या स्पर्धेमध्ये खूप भारदार राहिला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु इथे काय घडलंय बेल जशीच्या तशी हल्लीच नाहीये. पाच वेळा या स्पर्धेमध्ये असं झालं की हिट झाली परंतु बेल्ट नाही पडली. फेविकॉल का जोड आहे तुटेगा नाही. हिट करून जर बेल्ट नसेल पडे तर काय म्हणावं. त्याच्यामुळे अनुभवीची गोलंदाजी चांगली राहिली आहे. 2 बॉल्स मध्ये त्यांनी 9 धावा जरूर काढल्या. 31 धावा म्हणजे या फायनल मध्ये जास्त धावा बनतील. प्रसाद पाटील या संघाचा आणखीन एक चांगला दर्जेदार अष्टपैलू. तसं चेहऱ्यावर खूप शांत संयमित प्रसाद पाटला नेहमी पाहिलंय. पण एक मॅच मध्ये मी त्याला अग्रेशनला पाहिलं होतं. नेमकं काय बिघडलं होतं माहित नाही परंतु अग्रेशन तेव्हा त्याचं पाहिलं होतं. पण क्रिकेटमध्ये अग्रेशन गरजेचंच आहे. तुम्ही शांत क्रिकेट खेळू शकत नाही. तुम्ही आतून पेटलेलाच असायला हवा. अग्रेशनचा फटका पहा. 2 शतकांना फसवला जाईल का. पायानं बॉलला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. राजची कमाल म्हणेल मी. या डबल रन्स मध्ये ना सिंहाचा वाटा राज मात्रेचा आहे. कारण ज्याप्रमाणे तो डेंजर एंडला धावला प्रसाद पाटीलला त्यानं मात्र स्ट्राईकवर आणलं. शतरक्षण काय पुण्य धनु धनुची शतरक्षण कमालीचं राहिलं. कारण मगाची षटकार कदाचित वाचला असता. प्रवीण गायकर आणि सागर मात्र नेमकं काय हितगुज सचिन चालू आहे ना हे पाहिलं जाते स्क्रीनवर. तेजी दे कमालीचा फटका स्वीट हिटचा. एखाद्या तरुणीला पाहून कालीच्या खल्लास व्हावा एवढा सुंदर वाटावा एवढा दिमागदार वाटावा दृष्ट लागावी एवढा सुंदर फटका. या स्पर्धेच्या मेगा फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये प्रसाद पाटील संघाचा संघनायक कळव्याचा हा ब्रँडेड खेळाडू दाखवतोय. षटकार कोरोना काळात विलास दादा होता पाठीशी खंबीर. कमालीचा फटका. फटकेबाजी जारी आहे. चॅम्पियन बनायचे डिपेंडिंग चॅम्पियन समोर लढत आहे. त्याच्यामुळे अजून सामना संपला नाहीये. लढवय्या खेळ हरिग्राम संघाचाही राहिला आहे. हरिग्राम संघानेही भल्या भल्यानं पाणी पाजलंय. त्याच्यामुळे त्या पाणी पाजण्यासाठी मात्र पहिल्यांदा धावसंख्या किती रोखल्या जातील आणि ओळखलंय गावदेवी कळवा संघाच्या फलंदाजांनी. अकूट टप्प्याचा बॉल दैव देत कर्म नेत. नेमकी चूक काय. निर्धाव गेलेला बॉल बाईच्या रूपानं सोपान मात्र फसला आणि लॉंग स्टॉपच्या दिशेने जाऊन सरळ धडकला. सीमारेच्या बाहेर आला. नशिबाचा चौकार. विलास दादा फडके निघेल स्पर्धेचं हो आयोजन. 43 धावा भली मोठी धावसंख्या उभारली जातीये. कारण जवळपास 23.45 या करंट रणरेटने खेळतोय तो म्हणजे गावदेवी कळवा संघ. पुन्हा एकदा कमालीचा खेळ. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायला लावणारा फटका. प्रसाद पाटील आपल्या बॅट मध्ये आपल्या अंगामध्ये असलेले सगळे ब्रह्मास्त्र वापरत मात्र ठोकतोय. षटकार आणि ग्रामस्थ मंडळ आमचे या पंचक्रोशीतील
तर सन्माननीय श्री युथ डेव्हलपर्स उल्वे प्रसिद्ध उद्योजक मनोहर कुंभार साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत नितेशजी म्हात्रे उद्योजक ओवळे या दोन्ही मान्यवरांचं शुभ आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. मनोहरजी कुंभार श्री युथ डेव्हलपर्स उल्वे विगर गाव आणि त्यांचं खूप जवळचं नाते. श्री गणेश कला केंद्र आणि दीपकबाई असतील आमचे पॅडी, खूप जवळचं नातं असतील, मग त्यांचे बंधुतुल्य मित्र आहेत दिनेश पाटील सर. येस, वळूया मॅच कडे. मागच्या 2 सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावणारा हा ताकदवान गोलंदाज बालकृष्ण भोपी 21 मॅचेस मागच्या वर्षीचा उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आणि तोच फॉर्म कंटिन्यू करताना इथे मात्र बालकृष्ण भोपी अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे तरुणाची. सुंदर स्पेस, सुंदर अटॅकिंग, क्षेत्ररक्षण थोडंच पडलं, दूर राहिला क्षेत्ररक्षक. 50 ओलांडली जातीये, मोठ्या धाव संख्येकडे आगेकूच करतोय गाव देवी एवं कळवा संघ. बोर्डवर धावा लागतात 1-53. मोठी धाव संख्या. राज मात्रे, प्रसाद पाटील दोन्ही 4 बॉल्स मध्ये राज मात्रे 13 धावा, 4 बॉल्स मध्ये 14 धावा. प्रसाद पाटीलच्या 22 धावा 6 बॉल्स मध्ये जोडून गेला गोट्या. काय सुंदर खेळ राहिलाय, अगदी आपल्या गुणवत्तेला न्याय देत खेळला संघ. पहिल्या रजनीमध्ये सुद्धा अति उत्कृष्ट दर्जाचा खेळ राहिला. बॉल चांगला आहे, बॉलिंग चांगलीच राहिली. बालकृष्णाला ही स्पर्धा मात्र लाभदायी ठरली आहे. सुरेख खेळ राहिलाय. सागर फडकी आपण स्क्रीनवर पाहतोय, गोंधळ एकेकाला. सुरेख चेहरा आहे, देखना चेहरा, कोणीही प्रेमात पडावं. पंच वळतायत. वाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र येते. राज मात्रे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रसाद पाटील. 54 धावा धापलकावरती, 2 बॉलचा खेळ शिल्लक. एक्झॅक्टली टप्पा पडल्यानंतर बॉल लाईनच्या अगदीच बाहेरून गेला, त्याच्यामुळे दक्ष पंचांनी मात्र हा वाईट दर्शविला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये फक्त 5 धावा त्याने मोजले. इथे विकेट्स मिळू शकते त्याला. बालकृष्ण म्हणत मात्र राज मात्रेलाही त्याने केला आउट. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. तर सन्माननीय कुणाल घाग साहेब आणि प्रणव घाग साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि सन्माननीय नितेशजी म्हात्रे उद्योजक ओवळे आणि श्री गणेश कला केंद्र आम्ही सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक श्री युथ डेव्हलपर्स उल्वा प्रसिद्ध उद्योजक मनोहर कुंभार यांचं आगमन झाले, सहर्ष स्वागत. वेलकम. खऱ्या अर्थानं मगाशी आलेल्या पाहुण्यांनी सांगितलं की विगर गावची ख्याती खूप मोठी आहे. इथे सगळे एकच नंबर सगळं काम राहतं. सगळी माणसं जे बनतात ती एकच नंबर बनतात. आणि इथे कोणते सांगितलं की सगळेच मध्ये 1 नंबर आहे. या दोघांमध्ये तफावत तशी जरूर राहिली, परंतु 1 नंबर चांगल्या कामामध्ये राहणं हे गावाचंही मोठेपण आहे. बॉल हवेत राहिलाय, बाउन्स होणार. उचली घेतल्यानंतर मात्र तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर महाराष्ट्राची माती सुपीक आहे. तिला पीक येतं ते वीरांचं, आणि ते वीरांना लढण्याचं बळ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देतात. ये मुल्क है मराठों का, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था. हर पर्वत पर आग लगी थी, हर एक पत्थर शोला था, बोली हर हर महादेव की, यहाँ बच्चा बच्चा बोला था. वीर शिवा ने लाज रखी थी हमारे शान की, अरे इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. या बलिदानाच्या भूमीमध्ये आपण जन्मलो ना मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला स्वराज्य बहाल केलंय. ते स्वराज्य टिकवायचं असेल ना तर हातात हात घालत जातीपातीच्या भिंती पाडत आपण हिंदुत्व जपलं पाहिजे. हिंदुत्व जर जपलं ना तर आपल्याला कोणी आड येऊ शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये लढाई कराव्या लागायच्या, आपले पूर्वज लढले म्हणून आज आपण बसून खातोय. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केली, लोकनेते देवपाडी साहेबांनी शेतीला आव्हान केलं,
इंग्रजांना कुळ कायदा बदलायला लावला आणि आज हॅलो, आपण हॅलो. विकून मात्र खऱ्या अर्थानं अमाप धनिक झालोय, परंतु मिळालेल्या पैशाचा सदुपयोग व्हावा आणि आपली पिढी घडावी हीच अपेक्षा आहे. तत्पूर्वी अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा, सर्वोत्तम स्पर्धा राहिली आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच मी बरोबर डिस्कस केलं आणि आज मला फायनलसाठी पुन्हा एकदा संधी दिली. या स्पर्धेमध्ये भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये 2 रजनीमध्ये जे काही मांडण्याचा प्रयत्न केला, जेवढं चांगलं असेल तुम्ही घ्यावं आणि जे काही वाईट असेल ते परत देण्याचा प्रयत्न करावा, मी ते स्वीकारीन. आणि या उत्तम स्पर्धेमध्ये मलाही सहभाग देण्याचं काम दीपकजी फडके आणि त्याच्या संपूर्ण टीमचं राहिलं. पीपी असेल, प्रदीप असेल, सगळी मंडळी आहे, या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सागरजी मांडवकर आपलंही विशेष स्वागत आणि या स्पर्धेत सर्व विलासदादा फडके आपले विशेष आभार मानून मी आजच्या आपल्या सेवेला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. लाखाची बक्षीस ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला. धन्यवाद. तर इथे एक विशेष सन्मान आम्ही करतोय. दिनेश पाटील सर अर्थातच सर्वांचं लाडके बंधू आपण पाहतोय. अगदी काही दिवसापूर्वी उपसरपंच पदावर सुद्धा नियुक्ती झाली. एकदा दिनेश बंधू सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. समालोचनाच्या माध्यमातून अनेक आपण पाहतोय मेसेज ते देत असतात. मग युवा पिढी असो, समाजातील आपण पाहतोय वर्तमान काळातील काही स्थिती असो आणि आपल्या समालोचनाच्या माध्यमातून एक खूप चांगले मेसेज त्यांच्या माध्यमातून देत असतात. पण दादांना विनंती करेन, सन्मानाच्या अगोदर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेन. सर्व साई स्टार लक्ष द्या जरा. दिनेश सर 4थ्या रात्रीमध्ये सेवा दिली होती आणि आज फायनलला आहेत. मात्र जेव्हा आम्ही एक शेवटची आपण जेव्हा सामना झाला आणि दिनेश सरांचा कॉल आला होता, अर्थातच रविदादा सुद्धा आहेत. दिनेश सर हॅलो. तर बघा इथून साई मैदान हॅलो. तर बघा दिनेश सरांबद्दल मी तुम्हाला नक्कीच एक गोष्ट सांगेन का विगरवरून घरी जात असताना अगदी नेरे कोपरोलीमध्ये एक इलेक्ट्रिकची वायर हाय व्होल्टेज ती वायर रस्त्यावर पडली होती आणि दिनेश सरांच्या अगोदर एक 2 व्हीलर वाला होता आणि त्याचं तिथं नॉर्मली ऍक्सिडेंट झाला आणि मागे दिनेश सरांची कार होती आणि त्याच्या मागून काही प्रवासी होते आणि हाय व्होल्टेज विद्युत पुरवठाची सप्लाय वायर होती ती रस्त्यावर पडली होती आणि तिथे दिनेश सर थांबले. तिथून आमच्या आयोजकांना कॉल केला, दीपक बाईंना, पॅडीना आणि रवी दादाने वायरमॅनला तत्काळ त्या रात्री कॉल केला. तिथे 1.5 तास थांबले आणि किती जणांचे प्राण वाचवले त्यावेळेला. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि उगीच सागर उपसरपंच पद होण्याचं सौभाग्य लाभलं नाही. आज त्यांना हे फल मिळालं त्यांच्या कामाचं. म्हणजे इथून क्रिकेटची सेवा झाल्यानंतर घरी जाताना बघा कित्येक जणांचे प्राण वाचले विलासदादा त्याच्यामुळे. इलेक्ट्रिक सप्लाय ती वायर रस्त्यावर मेन रोडवर पडली होती आणि दिनेश सर स्वतः थांबले. त्या 2 व्हीलर वाल्याचे सुद्धा प्राण वाचवल्या आणि अनेक येण्या जाणारे जे प्रवासी होते त्यांना त्यांनी थांबवलं आणि त्यानंतर त्यांच्या साहाय्यानं काही काळ तो मेन रोड थांबला. एकदा दिनेश सरांसाठी एकदा महान कार्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांचं संगीत जर असतं ना तर आता वाजवलं असतं. साऱ्या मित्रांचा तो खास दिनेश पाटीलला नावास होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा दिनेश दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी विलासदादा यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. धन्यवाद दिनेश पाटील सर, नेहमी असंच कार्य आपण साधन करत रहा. तो चलेंगे मैच की तरफ. मेगा फाइनल 16 गेंदों में 57 की आवश्यकता है. सोपान मात्रे ये जब तक मैदान में रहेंगे तब तक यहाँ पर त्रिशायन दक्ष 11 वाघेश्वरम टीम को कोई चिंता नहीं है. 1 रन वहां पर पूरा होगा और इसी 1 रनों की मदद से खाता खुल चुका है और टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. कलवे ग्राम पंचायत के माजी सरपंच दीपक
कलवे ग्राम पंचायत के माजी सरपंच मधुकर पाटिल साहब, ये भी मैच का आनंद लेते हुए जब भी ये कलवे टीम खेलती है उनका काफी बड़ा योगदान हमेशा रहता है। लीडिंग एज फील्डर मौजूद है, शॉट एक्स्ट्रा कवर में, बल्लेबाज आउट। आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही, आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही, आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय। टोटल 48 टीमें इस टूर्नामेंट में बिल्कुल पार्टिसिपेट हुई और क्या दमदार ये टूर्नामेंट आपके सामने बिल्कुल यहाँ पर नजर आती हुई। टोटल टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 57 रनों का टारगेट का पीछा करना है। और इस बार अच्छी गेंद, राज यादव पहले अर्धशतक बनाने वाले खिलाड़ी जहां पर इस श्रृंखला में हमें देखने को मिले, वही राज यादव बॉलिंग मार्ग पर आप बल्लेबाजी में देख सकते हैं। जीत के लक्ष्य है अब तक 13 गेंदों में 57 रनों का लक्ष्य का पीछा करना है। क्या बढ़िया बॉलिंग प्रसाद पाटिल की ओर से नजर आती हुई। प्रसाद पाटिल की बात करेंगे, पेन प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, ऐसे बड़ी बड़ी टूर्नामेंटों में इस खिलाड़ी ने अपनी छाप छोड़ी है और खास करके कप्तानी के तौर पर वही प्रसाद पाटिल अब इस बार अपने बॉलिंग में क्या शानदार बॉलिंग का प्रदर्शन दिखाते हुए 13 गेंदों में चाहिए 56 रनों की जरूरत। प्रसाद तैयार, ट्रिपल शॉट खेलने का प्रयास, ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। 13 गेंदें और जीतने के लिए 55 रनों की यहाँ पर आवश्यकता है। क्या बढ़िया बॉलिंग नजर आती हुई। पहले सत्र में जब बल्लेबाजी की चर्चा करेंगे, दमदार बल्लेबाजी हमें देखने को मिली। ऑन साइड में मोड़ा इस गेंद को, फील्डर मौजूद है, वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन केवल मिलेगा और इसी के साथ पहले पावर पे का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 3 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 12 गेंदें और 54 रन। बक्षीस ठेवली आज या मानाच्या स्पर्धेला, साई स्टार क्रिकेट संघाने साऱ्यांचा सन्मान। थँक्यू डीजे, थँक्यू। काही क्षणात तुम्हाला बक्षीस समारंभाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल। विलासदादा नारायण फडके, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ मंडल चषक 2025 चा थरा तुम्ही एंजॉय करताय। 12 गेंदें और 54 रनों की आवश्यकता है और इतने रात्रि में भी लगभग 3:05 का समय यहाँ पर गुजर रहा है और इतने भी दर्शक पूरी तरीके से इस मैच का आनंद लेते हुए। अजीत भाई पाटिल दादर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। अभी मैच का आनंद लेते हुए डॉट बॉल की समाप्ति, अभी बीची हुई 11 गेंदें और चाहिए जीतने के लिए 54 फिलहाल रनों की आवश्यकता है। दीक्षित पाटिल बॉलिंग मार्ग पर, एक और लेफ्ट हैंडर गेंदबाज बॉलिंग मार्ग पर यहाँ पर नजर आता हुआ। कलवी टीम की ताकत है उनकी बल्लेबाजी, बड़ा शॉट खेला जरूर है, हवा में गेंद काफी देर तक, खिलाड़ी गेंद के नीचे और बढ़िया कैच, कमाल का कैच राज की ओर से, बैट्समैन आउट। आपण अफाट आमच्या मान्यवरांची व्यासपीठावर या गर्दी पाहू शकाल। आमचे सँडीबाई असतील, सर्व मित्र, संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, आज व्हीगरचे सर्व ग्रामस्थ, संपूर्ण व्यासपीठ। जर संदेश तुम्हाला वेळ मिळाला कॅमेरामॅनला तर एकदा स्टेजवर कॅमेरा फिरवा, त्यांनाही पाहू द्या की एवढ्या रात्रीमध्ये की व्हीगरचे एवढे ग्रामस्थ आणि एवढे मान्यवर या बक्षीस समारंभ वितरणास सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत। तो चलिए यहाँ पर सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। नीरज और सोपान स्ट्राइक इन पर
बाइकरमैन दमदार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं दोस्तों, लेकिन यहाँ पर उनका बल्ला चलना जरूरी होगा। इस बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन एंड मोमेंट पर अपना यहाँ पर मन इन्होंने बड़ा बदल लिया और तब तक वहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 4 गेंदें अब तक इस ओवर की फेंक की गई है। 8 गेंदों में चाहिए 53 रनों की जरूरत। मैच जैसे चाहिए था तो दर्शकों को वो देखने नहीं मिल पा रहा है, वन साइडेड ये मैच। लेकिन सोपान की ओर से अपेक्षा है वहां पर दक्ष एंड त्रिशा 11 हरिग्राम टीम को। क्लीन बॉल, यू मिस, आई विल डेफिनेटली, बल्लेबाज आउट। क्या बात आहे, क्या बात आहे, नक्कीच नाव दिलावरती आम्ही कॉर्नर। करण सागर, एवढ्या रात्री आणि खास करून जी स्पर्धा आपण एन्जॉय करताय की जवळ ही स्पर्धा मला तर विचार केला मार्च महिन्यामध्ये एवढ्या रात्रीमध्ये कोणी स्पर्धा एन्जॉय करत नाही ऑन मैदानावरती। आणि आजही पाहू शकाल विलासदादांवरती असणारा प्रेम आणि भरपूर अल्लोट प्रेक्षक या स्पर्धेचा दमदार आनंद घेत असताना आणि भरपूर सारे प्रेक्षक या ठिकाणी अजूनही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। पंढरा शेठ कडव यांना थोडंसं फक्त टेन्शन असेल की त्यांच्या 2 बिंजोरच्या गाड्या पार झाल्या, परंतु तिसरी गाडी बिंजोरची मात्र फेरा पार झाला नाही। काही हरकत नाहीये, त्यांनी सुरुवात विगर संघाने तुमच्यासाठी दमदार दिली, विगर संघाने तुमचं नाव मोठं केलं, तुम्ही त्यांच्या संघासाठी योगदान दिलं, काही हरकत नाहीये, तुम्ही सत्यांच्या पाठी आहात, ही आम्हाला भाग्याची गोष्ट आहे। यावेळी पाहू शकाल स्लोवर बॉल, डॉट बॉल की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 4, 3 विकेट के नुकसान पर। क्या बात है, विलासदादा फडके तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, त्यांच्या समेत स्वानी बिल्डर्स संजय बाईला पाहताय, रायगड जिल्हा प्रवक्ते नरेंद्र भोपी साहेबांना पाहताय, मधोमध अगदी तुम्ही या ठिकाणी विलास फडके साहेबांना पाहताय, ब्रह्मा विष्णू महेश्वर ही जोडी तुम्ही पाहताय। कोविड कालामध्ये मित्रांनो याच माणसाने देवादादा भोईर देवलोली अर्थात शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व की सागर समालोचक असू द्या, पंच असू द्या, कलाकार असू द्या, यांच्या घरोघरी त्यांनी रेशन सर्व साहित्य वाटप केलं। कुठलाही नेता तुमच्या घरी आला नाही, परंतु ही व्यक्ती, ही मेंढरी तुमच्या घरी आली आणि तुमची या ठिकाणी जाणीव त्यांनी जोपासली आणि हे दमदार व्यक्तिमत्व तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय। सुखदुःख असू द्या, प्रत्येकाच्या हक्काला धावून जाणारा माणूस आपला आगरी राजा म्हणजेच विलासदादा फडके। तर नक्कीच प्रवीण, एकदा सर्वांनी विलासदादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। बघा, सर्वांना एकत्र केला आणि आज समाजाचा आदर्श पायंडा त्यांनी दाखवला। प्रवीण, श्री युथ डेव्हलपर्स उल्वेचे आमचे मनोहर कुंभार आणि नितेश म्हात्रे उद्योजक ओवळे, समीर खुटले दादा सरकार, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। एनर्जी ड्रिंक्स प्रसिद्ध उद्योजक आणि नेट सुविधा डॅशिंग व्यक्तिमत्व, टाळ्या होऊ द्या। आणि मगाशी बघा प्रवीण, विलासदादांची आमची चर्चा सुरू होती आणि त्यांनी साई स्टारचा आभार मानलेत। तर एकदा मी प्रेक्षक वर्गांना विनंती करेन, साई स्टार संयोजक आयोजकांसाठी टाळ्या होऊ द्या। क्या बात है, दमदार ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय। आणि खऱ्या अर्थानं साई स्टार क्रिकेट संघाने दमदार मेहनत घेतली आणि विलासदादा फडके यांच्या वतीनं तुमचं सर्वांचं मनापासून आभार। तुम्ही जरी पराभूत झाला तुम्ही खचून जाऊ नका, एक हार से कोई फकीर नहीं होता और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता। येणारे भविष्य भरपूर आहे आपल्यासाठी मित्रांनो, कधी खचून जाऊ नका आणि यशाच्या उंच शिखर तुम्ही नेहमीच गाठत जा। समीर भाई खुटले, स्वागत है आपका, शेर की झलक सबसे अलग। दादा सरकार, सैम भाई आपल्या वतीने स्पर्धक दमदार, तुमचंही मनापासून आभार। बोलो तैयार। इस बार अच्छा शॉट था मिड ऑफ के ऊपर, लेकिन मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। लॉन्ग ऑफ में अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, 1 रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। वन साइडेड मैच, 3 गेंदे और 52 रनों की जरूरत। संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिली गेली ते समीर भाई, आपलं सहर्ष स्वागत। प्रवीण भाई आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना, एनर्जी ड्रिंक म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ काढू नका, एनर्जी ड्रिंक म्हणजे थम्सअप असू दे किंवा निंबूच असू द्या, हे पारितोषिक त्यांच्यामध्ये देण्यात आलं डीजे टॉक।
आजचा 5 रात्रीमध्ये 3 लाख लोकांनी आनंद घेतला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. 3 लाख लोकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं युट्यूबच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओ बिचवा रुकने का नाम ले पा रहे आणि या स्पर्धेतील ठरलाय चॅम्पियन रायगड जिल्हा परिषद विलासदादा फडके यांनी पुरस्कृत साई स्टार क्रिकेट संघ विगर ग्रामस्थ मंडळ चषकाचा 2025 चा मानकरी ठरलाय.